देशातील लोकसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा होणार आहे दुपारी 3 वाजता। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद शनिवारी होणार आहे आणि यातूनच निवडणूक नक्की कधी होईल, किती टप्प्यांमध्ये होईल, कोणत्या राज्यात नक्की कधी निवडणूक असेल, मतमोजणी कधी होणार, निकाल कधी लागणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे शनिवारी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून मिळतील। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, शनिवारी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल, काय असेल या पत्रकार परिषदेतून, किती टप्प्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण बघितलं लोकसभेची निवडणूक आता आलेली आहे आणि त्याकडे सर्वांचं लक्ष आता लागलेलं आहे। सर्व पक्ष तयारीला लागलेले आहेत। त्यामध्ये आता निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद आहे आणि आपण बघितलं दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं 543 जागांवरती ही निवडणूक होणार आहे। आणि आता बघितलं तर या किती याच्यावर सर्वात महत्वाचं म्हणजे आचारसंहिता ही कधी लागते आणि किती टप्प्यांमध्ये याची निवडणूक होते, या सर्व गोष्टीवरती उद्या सर्व काही समजणार आहे। आणि आपण बघितलं दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद बोलवली आहे निवडणूक आयोगाने आणि या निवडणूक आयोगामध्ये आचारसंहिता ही कधी लागते, तसंच निवडणुकीचे निकाल हे कधी लागणार आहे, तसंच निवडणूक किती टप्प्यामध्ये होणार आहे, सर्व हे उद्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला समजून येईल। आणि त्यासाठी सर्वांचं लक्ष हे उद्याच्या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे, कारण की उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग हे पत्रकार परिषद घेणार आहे आणि आता लोकसभेची निवडणूक येते, त्यामुळे सर्व आचारसंहिता ही कधीही लागू शकते। त्यामुळे शक्यता अशी वर्तवली जाते की उद्या संध्याकाळपासून ही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांचे लक्ष उद्याच्या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे। जी, एकदा की पत्रकार परिषद झाली की आचारसंहिता लागेल, त्यानंतर प्रचार सुरू होईल। मात्र यावेळेस भाजपाला नक्की कोणत्या गोष्टींचा फटका बसण्याची शक्यता आहे आणि कोणत्या गोष्टींचा फायदा होण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण बघितलं तर आचारसंहिता ही लागू शकते, त्यानंतर आपण बघितलं तर सर्वांकडनं प्रचार हे मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे। त्यामध्ये भाजपकडनं आपण बघितलं तर सीए असेल, तसंच आपण बघितलं तर राम मंदिर असेल, यामध्ये मोठं योगदान हे भाजपला मिळू शकतं आणि कुठेतरी नुकसान देखील भाजपचं होऊ शकतं। तसेच आपण बघितलं कायदा सुव्यवस्थेबाबत देखील भाजपला थोडंफार नुकसान कुठेतरी कदाचित होऊ लागेल, कारण की आपण बघितलं या काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कायद्यामध्ये प्रश्न निर्माण झाले होते आणि त्यावरती भाजपवरती हा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तसंच आपण बघितलं तर जी शेतीबाबत असेल, तसंच मराठा समाज असेल, तसंच ओबीसी समाज असेल, यावरती देखील कुठेतरी भाजपला थोडासा फटका बसू शकतो। पण आपण बघितलं तर याकडे पण भाजपकडनं रणनीती आखण्यात आलेली आहे आणि भाजप यासाठी मोठ्या प्रमाणात तयारीला देखील लागलेलं आहे आणि भाजपकडे याची तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे। आणि आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारात देखील भाजप हे मोठ्या संख्येने उतरणार आहे आणि यासाठी भाजप हे पूर्णपणे तयार झालेलं आहे। जी, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहिती